मंडळी, महाराष्ट्राच्या मातीत तुकाराम या नावाला एक वेगळं आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। या महाराष्ट्राच्या मातीत दोन तुकाराम जन्माला आले। एका तुकारामानं हातात टाळ घेऊन तत्कालीन व्यवस्थेला हादरे दिले, तर दुसऱ्या तुकारामानं हातात डफ घेऊन इथली व्यवस्था जागी ठेवली। एका तुकारामानं अभंग रचले, दुसऱ्या तुकारामानं कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून प्रबोधनाची मशाल पेटवली। एका तुकारामानं मध्ययुगीन सरंजामशाहीच्या विरोधात विद्रोह पुकारला, तर दुसऱ्या तुकारामानं आपल्या साहित्याच्या माध्यमातून बंड पुकारला। या दोन्ही तुकारामांनी मरून पडलेल्या माणसांच्या श्वासाला शब्दाचे भाले फोडण्याचं काम केलं। पण दुर्दैव बघा महाराष्ट्राचं, समाजाला आरसा आणि व्यवस्थेला जागा दाखवणारे हे तुकाराम प्रस्थापितांना आणि स्वार्थी लोकांना पचले नाही। आणि आज प्रशासकीय सेवा करणारा हा तिसरा तुकाराम देखील भ्रष्ट आणि सडलेल्या व्यवस्थेला पटत नाहीये। कारण हा तुकाराम कोण्या राजकारण्याशी नाही, तर थेट तुमच्या आमच्या ताटात वाढल्या जाणाऱ्या विषाशी लढतोय। आपल्या लेकरांच्या पोटात जे अन्न जातंय त्या अन्नाच्या नावाखाली सुरू असलेला मृत्यूचा बाजार हा माणूस वेशीवर टांगतोय, उधळून लावतोय। या तुकारामाच्या धडक कारवायांनी बड्या बड्या माफियांना अक्षरशः घाम फुटतोय। 25 मे 2026 हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। आणि इथून त्यांनी संपूर्ण राज्यभरात जे ऑपरेशन क्लीनअप सुरू केलं त्याचा धसका थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या माफियांनी घेतला। मुंडेंच्या कारवायांची आकडेवारी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या पहिल्या 3 दिवसात 53 ठिकाणी छापे पडले, 33 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। पण हा तर फक्त ट्रेलर होता। 25 ते 31 मे या अवघ्या पहिल्या 7 दिवसात मुंडेंच्या टीमनं राज्यभरात तब्बल 203 ठिकाणी छापे टाकले, 102 जणांना अटक केली, 86 आस्थापनांना सील ठोकलं आणि सुमारे 1.58 कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला। कोकणात 47 छापे, मुंबईत 22, पुण्यात 14 छापे टाकून मुंडेंनी गुटखा, पान मसाला आणि अस्वच्छ अन्न पदार्थांचं कंबरडं मोडलं। फौजदारी गुन्हे दाखल झाले आणि वर्षानुवर्ष सुस्त पडलेलं एफडीएचं खातं अचानक ऍक्शन मोडमध्ये आलं। तुकाराम मुंडेंनी जे छापे टाकले त्यातून जे सत्य समोर आलं ते बघून तुमच्या विकतच्या अन्नावरचा विश्वास उडून जाईल। आपण जे खातोय ते अन्न नाहीये तर स्लो पॉइझन होतं की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दूध लहान लेकरांचा महत्वाचा आहार असतो, पण त्याच दुधात विष कालून 4 पैसे कमवणारे माफिया इथं बोकाळले। पुण्यात भेसळयुक्त खवा आणि पनीर सापडलं। इथिलीन गॅस वापरून आंब्यांना कृत्रिमरित्या पिकवलं जात होतं। गव्हाच्या बेसनात मसाल्यांमध्ये चक्क घातक पदार्थ वापरले जात होते। पॅकबंद दुधात घाण दूषित पाणी मिसळलं जात होतं। अनधिकृत खाद्यतेलाचे साठे, बनावट गूळ, काय सांगावं। ही यादी न संपणारी आहे। हे भेसळखोर स्वतःच्या फायद्यासाठी राजरोसपणे आपला आणि आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळ खेळत होते। तुकाराम मुंडेंनी हे रॅकेट नेस्तनाबूत करण्याचा विडा उचललाय। मुंडेंनी फक्त छोट्या व्यापाऱ्यांना टार्गेट केलं असं नाहीये, तर थेट बड्या माशांच्या नरडीला हात घातला। सगळ्यात मोठा भूकंप झाला तो 31 मे रोजी, जेव्हा मुंडेंच्या टीमनं थेट पतंजलीशी संबंधित दिव्य फार्मसीवर छापा टाकला। संवेदनशील आजारांवर दिशाभूल करणाऱ्या आणि बेकायदेशीर जाहिराती करणाऱ्या या बड्या ब्रँडचा तब्बल 51.41 लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला। या व्यतिरिक्त मुंबई, भिवंडी आणि पालघरमध्ये एक भयंकर मेडिकल रॅकेट उघडकीस आणलं। रुग्णांच्या जीवाशी खेळणारे 74.85 लाख रुपये किमतीचे बनावट सर्जिकल ग्लोव्ज आणि विना परवाना औषधांचे साठे जप्त केले। गुटखा माफियांवर तर असा काही प्रहार केला की आतापर्यंत 500 टनापेक्षा जास्त प्रतिबंधित गुटखा जप्त केला आणि 192 विक्रेत्यांना गजाआड केलं। पण तुकाराम मुंडेंचा हा धडाका पाहून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, मुंडे येण्यापूर्वी एफडीए नावाचा हा विभाग अस्तित्वात नव्हता का हो? याच्या आधीचे अधिकारी काय करत होते, कोण होते? त्यांनी हे विष बाजारात येण्यापासून का रोखलं नाही? मुंडेंच्या आधी हे खातं कोण सांभाळत होतं? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय। जे काम वर्षानुवर्ष झालं नाही ते मुंडेंनी अवघ्या 15 ते 20 दिवसात कसं करून दाखवलं? पण मी सुरुवातीला म्हटलं तसं इथल्या व्यवस्थेला तुकाराम पचत नाही।
मुंडेंच्या या धडक कारवाईमुळे समाज माध्यमांवर त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या बदलीच्या चर्चा आणि अफवांनी जोर धरला. भ्रष्ट माफिया आणि काळ्या बाजारातले बडे धेंड आता एकत्र येऊ पाहतायत. मुंडेंची पुन्हा अन्न आणि औषध विभागातून उचलबांगडी करण्याचा त्यांचा मानस असल्याचं बोललं जात आहे. ह्या सगळ्या चर्चा पुन्हा जोर धरतायत. जर का असं झालं तर तुकाराम मुंडेंच्या ट्रान्सफर लेटरवरची ती सही राज्यातल्या कितीतरी लोकांच्या डेथ सर्टिफिकेटवरची सही ठरेल. सुदैवानं शासन दरबारी त्यांच्या बदलीची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि मंत्र्यांनी सांगितलंय, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. ही कारवाई, हे छापे आणि या सगळ्या अटका पाहून खरंच वाटतं असा एक तुकाराम प्रत्येक विभागात बसला पाहिजे, ज्यानं काळा धंदा करणाऱ्यांच्या कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, ज्यानं काळे धंदे करणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.